कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दीपती काय काय म्हटले? काय नाही, जनरल हो, जेवून जा म्हणाले, बाकी काय नाही। माझ्याबद्दल काहीच नाही बोलले का? हो म्हणाले ना, काय बोलले? आय लव्ह यू असं म्हणाले। काय? आय लव्ह यू असं सांगा म्हणाले। नाही वहिनी, तुम्ही उगाच काहीतरी मला खोटं कशाला सांगते? असं कसं बोल, असं खरंच बोलले ते? बोलले असं? का नाही बोलणार? चला वहिनी, खरं सांगा ना प्लीज। आय मिस मास्तरीन बाई असं म्हणाले। उगाच चेष्टा करता वहिनी, असं कसं बोलतील ते? असं काही बोलले नसणार ते। पण त्यांनी असंच म्हणायला हवंय ना तुम्हाला। काय वहिनी, उगाच कशाला? अहो पण तुमचं मन म्हणते ना हे सगळं। मी ठेवते फोन आता, तुम्ही उगाच त्रास देताय। मी ठेवते। हा, आता फोन ठेवायचा तुम्हाला का? आता काय झालं? बरं वहिनी, आज सकाळी मंदिर नक्की। वहिनी, आणि खरंच थँक्यू हा। भाऊजींना पण सांगा। अहो काय थँक्यू म्हणताय वहिनी? नाही, खरंच तुमच्यामुळे थँक्यू सो मच। आय लव्ह यू। हा, ते मला नको, आधीपती भाऊजींना म्हणा। ठेवते फोन, बाय। काय झालं बाबा? फार लागलं का तुझ्या मनाला? काय? मी काल बोललो ते? नाही बाबा, माझ्या मनाला मी ठीक आहे बाबा, मला माहितीये तुम्ही जे बोलताय ते सगळं काळजीतून बोलताय। इट्स ओके। पण मी खरंच खूप बोललो ग, माफ कर मला। बाबा माफी काय मागताय? तुमचं तुमच्या जागी बरोबर आहे। माझं माझ्या जागी बरोबर आहे आणि तुझ्या जागी? माझ्या जागेवर काही चूक नाही आणि बरोबर नाही बाबा। मला फक्त एवढंच माहितीये की मला माझ्या बाळाला हक्काचं घर आणि त्याचे वडील मिळवून द्यायचे, बस। आणि ह्यात तुझा हकनात जीव गेला तरी चालेल असंच ना? हो बाबा, माझा जीव वगैरे काही जाणार नाहीये। अक्षरा, मला हेच समजत नाहीये की इतक्या खात्रीने कसं बोलू शकतेस तू? हो का? तुम्ही मला सांगा बाबा, तुम्हाला कोणी काही बोललंय का? तुम्ही सारखं जीव जाईल असं का बोलताय? बघ, मुद्दा तो नाहीये, पण म्हणजे संकट आहेच ना। बाबा, मी तुम्हाला कसं समजावून सांगू मला कळत नाहीये। फक्त मी एवढंच सांगते बाबा, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात म्हणून मी माझ्या जागी चुकीची ठरत नाही। अक्षरा, दोघं जण बरोबर असू शकत नाही। असू शकतो बाबा, अर्थातच असू शकतो। हे बघा, तुम्हाला असं वाटतं की भुवनेश्वरी मॅडम काहीतरी कारस्थानं करणार आहेत, हा तुमचा विश्वास 100% आहे। पण बाबा, मलाही अधिपतींवर विश्वास आहे की काहीही झालं तरी ते माझ्या बरोबर असणार, हा विश्वासही 1000% आहे। म्हणजे तुमची भीती खरी आहे, तसंच माझी खात्री सुद्धा तितकीच खरी आहे बाबा। अक्षरा, बाबा ऐका, मी तुम्हाला आता काहीच एक्सप्लेन नाही करू शकत। जे काय ते काळच सांगेल। मी तुम्हाला एवढंच सांगते बाबा, तुम्हाला माझा अभिमान वाटेल आणि अधिपतींविषयी प्रेम आणि आदर वाटेल, एवढं नक्की। मी येते, मला मंदिरात जायचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।